पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त आहेत। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्रित मुलाखती पार पडल्यात। सांगली, मिरज, कुपवाड, मनपासाठी मुलाखती सुरू असल्याची माहिती आहे। जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटलांच्या उपस्थितीत सध्या मुलाखती घेतल्या जात आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। पाहूयात। सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या काँग्रेस यांचे इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखत सुरू होत आहेत। या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील हे उपस्थित आहेत, तसेच काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम हेही उपस्थित आहेत या ठिकाणी, आणि तसेच शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांची उपस्थिती आहे। आगामी सुरू असलेल्या सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उमेदवारांची मुलाखती सुरू आहेत। सांगलीतल्या आमराई क्लब या ठिकाणी आमदार जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटलांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात येत आहेत। महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित करून लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे। त्या दृष्टीने आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील एकत्रित पार पडत असून ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहेत। आपण पाहताय की येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला मतमोजणी आहे। त्यानंतर आपल्याला ठरणार आहे की ज्या उमेदवाराने यांनी उमेदवारी दिलेली आहे ते उमेदवार नागरिक कशा पद्धतीने त्यांना निवडून देतील हे येणारा 16 तारखेचा काळ ठरणार आहे। कॅमेरामन सुजित सह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचा आज निर्णय होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील युतीचं चित्र आज स्पष्ट होईल। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या 5 पेक्षा अधिक बैठका संपन्न झाल्यात। या बैठकांमध्ये जागा वाटप आणि युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। 10 वर्षाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येत असल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये एक लोकप्रतिनिधी होण्याच्या बाबतीचं एक उत्साह तुम्हाला दिसून आलेला आहे। 1000-1500 फॉर्म भारतीय जनता पार्टीकडे आलेले आहे। जी जनमानसामध्ये कमळाच्या बाबतीत भारतीय जनता बाबतीची विश्वासार्हता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कॅप्टन असणारे देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे पीच कमळ या भूमिकेतून खऱ्या अर्थाने ही लढाई येणाऱ्या काळात होणार आहे। आज आमची शिवसेनेबरोबर बैठक आहे आणि आज आम्ही नक्कीच त्याला क्लोज करू। महायुतीमध्येच आम्ही ही निवडणूक लढणार। ते काय असते, शेवटी बघा प्रत्येक पक्षाला वाटते की मला जास्तीत जास्त जागा मिळाव्या आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी त्यांची मागणी आहे, काही ठिकाणी आमची मागणी आहे। आम्ही बसून ते नीट व्यवस्थित सोडू। आम्हाला नक्की खात्री आहे की आमच्या युतीमध्ये आम्ही दोघंही एकमेकांच्या समन्वयाने करून त्याच्यामध्ये पर्याय काढू। ओमप्रकाश पोकर्णा यांनी प्रकाश आंबेडकर